झालं एक चाल हम्म. 3 सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रो. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये मानवी भूमी उपयोजन आणि मानवी वस्त्या या प्रकरणाची माहिती आपण घेत होतो. तर त्यामध्ये सुरुवातीचा जो मुद्दा आहे, आपला पहिला प्रमुख मुद्दा मानवी वस्त्या. तर या मानवी वस्त्यांच्या संदर्भात आपण सर्व प्रकारची जी माहिती आहे ती माहिती घेतली होती. आणि आज आपण त्या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये याच प्रकरणातील दुसरा जो प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे भूमी उपयोजन. तर या भूमी उपयोजन मुद्द्याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यावयाची आहे. तर विद्यार्थी मित्र, त्या ठिकाणी हे जे काही भूमी उपयोजन आहे, या भूमी उपयोजनाची माहिती घेत असताना साधारणपणे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे नकाशे आहेत ते नकाशे पाहत असतो. तर हे जे नकाशे आहेत त्या नकाशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग वापरलेले असतात. तर हे जे रंग आहे हे रंग कशासाठी वापरले असतात, तर वेगवेगळे जे भौगोलिक किंवा जे काही सांस्कृतिक घटक आहे ते घटक दर्शवण्यासाठी हे वेगवेगळे रंग त्या ठिकाणी वापरले असतात. दुसरा तिसरा काही त्याचा उद्देश नसतो. तर या ठिकाणी तुम्हाला आता या भारताचा जो काही नकाशा आहे तो नकाशा इथं दिसत असेल बघा. तर यामध्ये देखील बघा वेगळ्या प्रकारचे जे रंग आहेत ते रंग वापरलेले आहेत. तर आता इथं काय दाखवलेलं आहे, वेगळं राज्य आणि त्यांच्या राजधान्या दाखवलेल्या आहे. वेगवेगळ्या राज्याला वेगवेगळा रंग वापरलेला आहे. तर त्या ठिकाणी समुद्र सपाटीपासूनची काय उंची किंवा वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे रंग दाखवता येतात. तर आपल्याला या ठिकाणी भूमी उपयोजनाच्या संदर्भात माहिती घ्यावयाची आहे. तर भूमी उपयोजन म्हणजे काय, तर भूमी उपयोजन म्हणजे उपलब्ध भूमीचा वापर नैसर्गिकरित्या किंवा मानवाकडून विविध कारणांसाठी केला जातो किंवा झालेला असतो, त्यास भूमी उपयोजन असे म्हणतात. तर या ठिकाणी या भूमी उपयोजनाच्या संदर्भात माहिती घेत असताना आपल्याला या ठिकाणी हे जे भूमी उपयोजन आहे या भूमी उपयोजनाचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलं जातं. त्यामध्ये पहिला प्रकार आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा, पहिला प्रकार आहे ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे नागरी भूमी उपयोजन. तर हे जे ग्रामीण भूमी उपयोजन आहे, या ग्रामीण भूमी उपयोजनाची व्याख्या पाहण्याच्या अगोदर इथं सुद्धा एक महाराष्ट्राचा तुम्हाला मॅप मी दर्शवलेला आहे बघा. तर त्यामध्ये देखील काय दिलेलं आहे, वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावं दर्शवलेली मुद्दाम. आणि प्रत्येक त्या ठिकाणी जो काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यासाठी वेगळा जो काही रंग आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळे जे काही रंग आहे ते रंग वापरलेले आहेत. तर अशा ठिकाणी काय की वेगवेगळ्या रंगांचा जो वापर आहे तो वापर केलेला असतो. तर या भूमी उपयोजनाचे या ठिकाणी 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन. तर आता हे ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे काय, तर त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या अशा प्रकारे केली जाते की ग्रामीण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असणारी जी काही भूमी आहे त्या भूमीचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी होत असतो, त्यास ग्रामीण भूमी उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर मग आता हे जे ग्रामीण भूमी उपयोजन आहे, हे ग्रामीण भूमी उपयोजन प्रामुख्याने 9 जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांसाठी त्या ठिकाणी होत असतं, केलं जातं. तर या ग्रामीण भूमी उपयोजनाचा पहिला जो भाग आहे तो म्हणजे वने किंवा वनाखालील क्षेत्र. तर त्याही बाबतीत तुम्हाला एक या ठिकाणी दृश्य आता दिसतंय वनांचं. त्यामध्ये मग हे जे काही वने आहेत, तर ग्रामीण भूमीपैकी ज्या क्षेत्रावर प्रत्यक्ष वने आहेत ते क्षेत्र म्हणजे वनाखालील क्षेत्र होय किंवा त्या क्षेत्रास वनाखालील क्षेत्र असे म्हणतात. तर पर्यावरणाचं जे संतुलन आहे ते संतुलन राखण्यासाठी एकूण भूभागापैकी किंवा एकूण भूमीपैकी 33% क्षेत्र वनाखाली असणं आवश्यक असतं. याशिवाय आपल्याला जागतिक जो काही वन दिन आहे या वन दिनाची देखील आपल्याला माहिती असते. वर्ल्ड फॉरेस्ट डे 21 मार्च हा वर्ल्ड फॉरेस्ट डे आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे आपला दुसरा, या ग्रामीण भूमी उपयोजनाचा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे या ठिकाणी बिगर शेती क्षेत्र. तर आता हे जे बिगर शेती क्षेत्र आहे या बिगर शेती क्षेत्रामध्ये साधारणपणे ग्रामीण भूमीपैकी वस्ती, पायाभूत सोयी, उद्योग आणि दुकाने इत्यादी कारणांसाठी वापरली जाणारी जी भूमी आहे त्या भूमीस
बिगर शेती क्षेत्र असे म्हणतात. त्याही बाबतीत इथं तुम्हाला वस्त्या दिसत असतील बघा, इथं वस्त्या दिसत आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्या काही पायाभूत सुविधा, ग्रामपंचायत कार्यालय, इतर प्रकारचे, त्यानंतर इथं दुकाने वगैरे दिसत आहे बघा. तर अशा प्रकारे या ठिकाणी यासाठी वापरलं जाणारं जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी बिगर शेती क्षेत्र होय. त्यानंतर तिसरा भाग आहे या ग्रामीण भूमी उपयोजनाचा, तो म्हणजे ओसाड व अनुत्पादक भूमी. तर आता या ठिकाणी मित्रांनो, ओसाड आणि अनुत्पादक जी काही भूमी आहे त्या भूमीमध्ये कोणत्या भूमीचा समावेश करता येईल, तर प्रामुख्याने उंच सकल डोंगराळ भूमी, ओसाड, वाळवंट व घळीयुक्त भूमी इत्यादी प्रकारची जी भूमी आहे त्या भूमीला ओसाड व अनुत्पादक भूमी असे म्हणतात, किंवा याचा समावेश अनुत्पादक या वर्गामध्ये त्या ठिकाणी केला जातो. तर जी भूमी आणि या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की जी भूमी कोणत्याही प्रकारचं तंत्र वापरून कृषी व्यवसायाखाली आणता येत नाही अशा भूमीचा समावेश देखील या प्रकारामध्ये केला जातो. इथं तुम्हाला या ठिकाणी चित्रामध्ये माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल बघा, चित्रामध्ये त्या ठिकाणी ओसाड भूमीचं जे काही चित्र आहे, चित्र दाखवलेलं आहे ते दृश्य दिसत असेल. त्यानंतर ग्रामीण भूमी उपयोजनाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. आता ही जी कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन आहे, या कायमस्वरूपी गायरान आणि चराऊ जमिनीचा तर ग्रामीण भूमीपैकी काही भाग कायमस्वरूपी जनावरांना चरण्यासाठी राखून ठेवला जातो, त्यास त्या ठिकाणी कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन असे म्हणतात. आता ही जमीन आपल्याला माहित आहे की बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची जमीन काही गावांमध्ये किंवा काही ठिकाणी आपल्याला फॉरेस्ट किंवा इतर जे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. तर साधारणपणे ही जी जमीन आहे ही जमीन ग्रामपंचायत किंवा शासनाच्या मालकीची असते, अशा प्रकारची गायरान किंवा चराऊ जमीन. आता ही जमीन आहे, ही जमिनीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अशी जमीन फारच थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची असते. ग्रामीण पंचायती म्हणजे ज्या काही ग्रामपंचायती असेल तर पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचं हे प्रमुख साधन त्या ठिकाणी असतं किंवा मानलं जातं. त्यानंतर या ग्रामीण भूमी उपयोजनाचा पुढचा भाग आहे सॉरी तो म्हणजे त्या ठिकाणी किरकोळ वृक्ष, पिके व वनराई. मग आता किरकोळ वृक्ष व पिके वनराई याला आपण काय म्हणतो की त्या ठिकाणी निव्वळ लागवडीखाली नसलेली जी काही जमीन आहे तर त्या जमिनीचा यामध्ये त्या ठिकाणी समावेश होतो. तर या प्रकारचं जे क्षेत्र आहे यामध्ये फळबागा, त्यानंतर फळझाडांखालील जमीन व निव्वळ लागवडीखालील जे काही क्षेत्र आहे त्याचा समावेश यामध्ये आपल्याला करता येतो. तर याही ठिकाणी तुम्हाला फळबागांचं जे काही दृश्य आहे ते दृश्य दिसत असेल. तर अशा प्रकारचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा समावेश या ठिकाणी आपण यामध्ये करत असतो. त्यानंतर त्या ठिकाणी पुढचा जो काही ग्रामीण भूमी उपयोजनाचा पुढचा भाग आहे 6वा, तो म्हणजे पिकाऊ अनुत्पादक जमीन. तर प्रामुख्याने 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेली लागवड व लागवडीखाली नसलेली जी काही पिकाऊ अनुत्पादक जमीन आहे ती म्हणजे पिकाऊ अनुत्पादक जमीन होय. ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून किंवा तिच्या त्या ठिकाणी मशागत करून आपल्याला लागवडीखाली आणता येते. तिचंही दृश्य या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा चित्रामध्ये. त्यानंतर या ठिकाणी या ग्रामीण भूमी उपयोजनाचा पुढचा 7वा भाग आहे तो म्हणजे चालू पड जमीन. आता ही चालू पड जमीन म्हणजे काय की 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन म्हणजे चालू पड जमीन होय. किंवा 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जी जमीन आहे ती जमीन म्हणजे चालू पड जमीन होय. या जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्याच्या पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होते व पड ठेवलेल्या काळात जमीन पुन्हा कसदार त्या ठिकाणी बनते किंवा तिची जी काही सुपीकता आहे ती सुपीकता तिला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. त्यानंतर या ग्रामीण भूमी उपयोजनाचा पुढचा जो भाग आहे तो भाग
3, 2, 1. तर ग्रामीण भूमी उपयोजनाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे चालू पड शिवायची जमीन. तर प्रामुख्याने जी लागवडीयोग्य जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक राहते त्या जमिनीस चालू पड शिवायची जमीन असे म्हणतात. तर कोणतीही लागवडीयोग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक जर राहिली असेल तर तिचा जो काही समावेश आहे तो समावेश अनुत्पादक जमीन या वर्गामध्ये या ठिकाणी केला जातो आणि तिला त्या ठिकाणी चालू पड शिवायची जमीन असंही म्हटलं जातं. तर याचंही दृश्य बघा. अशा प्रकारे जर जमीन पडीक राहिली तर साधारणपणे अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी निर्माण होतं. झाडी झुडपे, काटेरी झुडपे त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये वाढलेले दिसतात आणि मग ती जमीन आहे की नाही, जमीन होती की नाही हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे नीटपणे त्या ठिकाणी ओळखायला येत नाही. परंतु अशी जी जमीन आहे ती जमीन त्या ठिकाणी पडीक राहिल्यामुळे म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त काळ पडीक राहिल्यामुळे तिला अशा प्रकारचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप प्राप्त झालेलं असतं. त्यानंतर ग्रामीण भूमी उपयोजनाचा शेवटचा भाग आहे तो म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. मग आता निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणजे आपणा सर्वांनाच माहित आहे की प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र होय. तर अशा प्रकारचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असं म्हणतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे पिकं त्या ठिकाणी असतात. म्हणजे सर्व प्रकारच्या पिकांच्या खाली असणारे जे क्षेत्र आहे त्याला आपण लागवडीखालील क्षेत्र असं म्हणतो. त्यामध्ये त्या ठिकाणी अन्नधान्याची पिकं असतील, तुमची इतर पिकं असतील किंवा या ठिकाणी तुम्हाला जे काही दृश्य समोर दिसत आहे तशा प्रकारची देखील भाजीपाल्याची किंवा इतर जी काही पिकं आहेत ती पिकं घेतली जाते असेल. त्यामध्ये यांत्रिक शेतीतील पिकं असतील किंवा इतर प्रकारच्या शेती प्रकारातील पिकं असतील या सर्वांचा समावेश, या सर्व क्षेत्राचा समावेश निव्वळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काही ग्रामीण भूमी उपयोजन आहे हे ग्रामीण भूमी उपयोजन या 9 कारणांसाठी प्रामुख्याने आपल्याला पाहावयास मिळतं. तर तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. बाकीची जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी आपण नंतरचं जे काही लेक्चर आहे त्या लेक्चरला घेणार आहोत. तर धन्यवाद. सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ग्रामीण भूमी उपयोजनाच्या संदर्भात माहिती घेतली होती. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी जे काही भूमी उपयोजनाचा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे नागरी भूमी उपयोजन. तर या नागरी भूमी उपयोजनाची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यावयाची आहे. तर विद्यार्थी मित्र, नागरी भूमी उपयोजन म्हणजे नागरी जी काही नागरी भूमी आहे या भूमीचा वेगवेगळ्या कारणांसाठी जो उपयोग होतो त्या संदर्भातील माहिती आपल्याला घ्यायची आहे. सुरुवातीला आपण नागरी भूमी उपयोजन म्हणजे काय त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्याची व्याख्या अतिशय सोपी अशी आहे. उपलब्ध नागरी भूमीचा उपयोग निवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, वाहतूक, व्यापारी क्षेत्र, मनोरंजन अशा विविध कारणांसाठी झालेला असतो. त्यास त्या ठिकाणी नागरी भूमी उपयोजन असे म्हणतात. मग आता या ठिकाणी तुम्हाला समोर बघा स्क्रीनवरती तुम्हाला मी एक नकाशा त्या ठिकाणी दिलेला आहे. तर साधारणपणे तो मुंबईचा नकाशा आहे, मुंबई आणि मुंबई उपनगरांचा. तर त्यामध्ये तो नकाशा त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे हे उपलब्ध क्षेत्र आहे. या ठिकाणी हा जो मुंबई नागरी क्षेत्राचा नकाशा आहे हे या ठिकाणी ते एकूण भूमी आहे, एकूण क्षेत्र आहे. आणि या क्षेत्राचा वापर तुम्ही जर पाहिला तर मग या आजूबाजूला तुम्हाला दिसेल की या ठिकाणी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी त्यामध्ये इमारती आहे, रस्ते आहे, घरे आहे, वाहतूक अशा वेगवेगळ्या कारणांसाठी त्या ठिकाणी या नागरी भूमीचा जो काही उपयोग आहे तो उपयोग झालेला असतो. तर त्याला त्या ठिकाणी नागरी भूमी उपयोजन असं म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये हे जे नागरी भूमी उपयोजन आहे हे भूमी उपयोजन प्रामुख्यानं त्या ठिकाणी 8 कारणांसाठी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा प्रमुख 8 कारणांसाठी या नागरी भूमीचा जो उपयोग आहे तो उपयोग केला जातो.
मग आता त्यामध्ये हे जे काही 8 कारण आहे त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे निवासी क्षेत्र. आता निवासी क्षेत्र म्हणजे काय की प्रामुख्यानं राहण्यासाठी ज्या जागेचा वापर केला जातो निवासासाठी माणसांच्या निवासासाठी जो काही जमिनीचा म्हणजे नागरी भूमीचा वापर केला जातो त्याला त्या ठिकाणी निवासी क्षेत्र असं म्हटलं जातं. तर त्याची व्याख्या देखील या ठिकाणी अशा प्रकारे केली गेलेली आहे की नागरी भूमीपैकी मानवाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेले क्षेत्र म्हणजे निवासी क्षेत्र होय. आता याचं उदाहरण जर आपल्याला द्यायचं ठरलं तर काय तर सर्व शहरांतील जे काही निवासी क्षेत्र आहे ते निवासी क्षेत्र. आता हे जे निवासी क्षेत्र आहे त्या निवासी क्षेत्रामध्ये बघा त्या ठिकाणी फक्त त्या जागेचा राहण्यासाठी जो काही वापर आहे तो वापर किंवा उपयोग त्या ठिकाणी केला जातो केला गेलेला असतो. मग आता यामध्ये आपल्याला सांगता येईल की हे जे काही सर्व शहर आहेत त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती चित्रामध्ये दिसत असेल बघा. तर हे या ठिकाणी पुण्यामधलं केशवनगरचा जो काही भाग आहे तो भाग या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचबरोबर पुण्यातीलच त्या ठिकाणी एक त्या केशवनगरच्या पश्चिमेकडे असणारा जो एरिया आहे त्या एरियातील निवासी क्षेत्राचं दृश्य त्या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. त्याचबरोबर मी माझ्या साईडला त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा झोपडपट्टी एरिया आहे. सर्व झोपडपट्ट्या दिसत आहे बघा. तर अशा प्रकारे ही जी जागा आहे या जागेचा उपयोग फक्त निवासासाठी त्या ठिकाणी केला गेलेला आहे. तर त्याला त्या ठिकाणी निवासी क्षेत्र असं म्हटलं जातं. त्यानंतर या नागरी भूमी उपयोजनाचा तिसरा भाग आहे तो म्हणजे औद्योगिक क्षेत्र. तर हे जे औद्योगिक क्षेत्र आहे या औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भात त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या अशा प्रकारे केली जाते. नागरी भूमीपैकी ज्या भूमीवर उद्योग स्थापन झालेले आहेत व जेथे कोणत्या न कोणत्या प्रकारच्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते व जेथे लोक आपल्या उपजीविकेसाठी काम करतात त्यास औद्योगिक क्षेत्र असे म्हणतात. मग याचं उदाहरण आपल्याला देता येईल की या ठिकाणी आपल्या जवळच जे ज्या काही वेगळ्या प्रकारच्या MIDCs आहेत औद्योगिक वसाहती या औद्योगिक वसाहतींचं आपल्याला उदाहरण देता येईल की त्या ठिकाणी त्या जागेचा वापर फक्त उद्योगासाठी केलेला आहे औद्योगिक कारणासाठी केलेला आहे. मग आपण पाहतो की अगदी आपल्याकडं आपल्या आजूबाजूच्या 10, 20, 25, 50, 60 किलोमीटरच्या परिसरातून लोक या औद्योगिक क्षेत्रामध्ये कामाला जातात. त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल की इथं चाकण MIDC असेल किंवा त्याच्या पुढे पुणे पिंपरी चिंचवड हा औद्योगिक पट्टा असेल. या ठिकाणी लोक दिवसभर कामाला जातात आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या घरी अगदी आळेफाटा असेल किंवा तिकडे म्हणजे शिरूर असेल किंवा आणखी बऱ्याच 50, 60, 70, 80, 100 किलोमीटर अंतरापर्यंत लोक त्या ठिकाणी अपडाऊन करत असतात या औद्योगिक क्षेत्रामध्ये. तर त्या ठिकाणी प्रामुख्यानं वस्तू निर्मितीचं कार्य चालतं आणि त्या ठिकाणी साधारणपणे जे काही विविध प्रकारचे जे काही उद्योग आहेत ते उद्योग आपल्याला त्या ठिकाणी स्थापन झालेले पाहावयास मिळतात. त्यानंतर या ठिकाणी या नागरी भूमी उपयोजनाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे संस्थात्मक क्षेत्र. तर जे संस्थात्मक क्षेत्र आहे त्याची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या अशा प्रकारे केली जाते की शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मुख्य कार्यालये व छावणी इत्यादींच्या कार्यासाठी व्यापलेली नागरी जमीन म्हणजे संस्थात्मक क्षेत्र होय. तर या जमिनीचा वापर कायमस्वरूपी हे जे काही वरील कारण आहेत त्या कारणांसाठी त्या ठिकाणी केला जातो. मग आता तुम्हाला चित्रामध्ये मी दाखवलेले बघा या ठिकाणी पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एक गेट तुम्हाला माझ्या उजव्या बाजूला दिसत असेल. त्याबरोबर त्या ठिकाणी जे काही नागरिक उभे आहेत त्या ठिकाणी या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे काही मध्यवर्ती कार्यालय आहे ते कार्यालय त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि माझ्या मागेच त्या ठिकाणी जे काही शिवाजी विद्यापीठ आहे या शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या मागे त्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाची इमारत आहे. तर अशी जी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांसाठी शेकडो एकर जे काही जमीन आहे ती जमीन त्या ठिकाणी व्यापलेली असते या विद्यापीठांनी. त्याचबरोबर छावणीच्या जागांसाठी देखील किंवा वेगळ्या कारणांसाठी. तर असं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजे संस्थात्मक क्षेत्र होय.
त्यानंतर त्या ठिकाणी पुढचं क्षेत्र आहे ते म्हणजे मनोरंजनाखालील क्षेत्र. म्हणजे या नागरी भूमी उपयोजनाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे मनोरंजनाखालील क्षेत्र. आता हे मनोरंजनाखालील क्षेत्र म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं की फक्त मनोरंजन म्हणजे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, तर तसं नाही विद्यार्थी मित्र. या ठिकाणी प्रामुख्याने नागरी भूमीपैकी मनोरंजनाची साधने उपलब्ध असणारी जमीन आहे, तसेच जेथे नागरिक मनोरंजन किंवा करमणुकीसाठी जातात असं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला मनोरंजनाखालील क्षेत्र असं म्हटलं जातं. आणि यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी विविध जी काही खेळाची मैदान आहेत त्या खेळाच्या मैदानांचा देखील यामध्ये समावेश होत असतो. तर त्यामध्ये तुम्हाला पहिलं या ठिकाणी खो खोचं जे काही मैदान आहे ते मैदान पहिल्या चित्रामध्ये दिसतंय. दुसऱ्या चित्रामध्ये बघा या ठिकाणी क्रिकेटचं मैदान आहे. या क्रिकेटच्या मैदानासाठी देखील मोठ्या प्रमाणात जागेची जमिनीची आवश्यकता असते. मला वाटते त्यासाठी देखील काही एकर साधारणपणे 50 एकर जे काही क्षेत्र आहे 50-100 एकर क्षेत्र या क्रिकेटच्या स्टेडियमसाठी ग्राउंडसाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी आवश्यक असतं. काही ठिकाणी ते कमी प्रमाणात देखील आहे. त्यानंतर त्या ठिकाणी नाट्यगृह यासाठी देखील मोठ्या प्रमाणात जमिनीची आवश्यकता असते. तर हे देखील मनोरंजनाखालीलच क्षेत्र आहे. या ठिकाणी तुम्हाला महाकवी कालिदास नाट्य मंदिर दाखवलेलं आहे. हे कुठं आहे तर मुंबईमध्ये मुलुंड या ठिकाणी आहे. तर याचं असं मोठं महाराष्ट्रातील एक नावाजलेलं अशा प्रकारचे नाट्य मंदिर आहे. त्यानंतर सिनेमागृह आपल्याला माहित आहे, थिएटर आपण म्हणतो, त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा व्यापलेली असते. या ठिकाणी तुम्हाला जे काही चित्रा टॉकीज, त्यानंतर इकडे लोकमत टॉकीज अशा प्रकारचे जे काही दृश्य आहे त्या सिनेमागृहांचे दृश्य तुम्हाला दिसतात. त्यासाठी देखील काही एकर त्या ठिकाणी जागा आवश्यक असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे वाहतूक क्षेत्र. नागरी भूमी उपयोजनाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे वाहतूक क्षेत्र. तर वाहतुकीच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की वाहतूक या ठिकाणी हवाई वाहतूक असेल किंवा इतर प्रकारची रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असते. तर त्यावर आधारित या वाहतूक क्षेत्राची व्याख्या अशा प्रकारे केली जाते किंवा नागरी भूमीचा बराचसा भाग या कारणांसाठी वाहतुकीसाठी व्यापलेला असतो. तर त्यावर आधारित त्याची व्याख्या अशा प्रकारची आहे की प्रामुख्याने नागरी भूमीपैकी विमानतळ, रेल्वे स्थानक, रस्ते, नैसर्गिक बंदरे व लोहमार्ग इत्यादी कारणांसाठी वापरलेलं जे काही नागरी क्षेत्र आहे त्या नागरी क्षेत्रास वाहतूक क्षेत्र असे म्हणतात. आता माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला काही विमानं दिसत आहेत बघा, विमानांचं दृश्य दिसतंय. त्याचबरोबर विमानतळ. आता ही विमानं प्रचंड मोठ्या आकाराची असतात आणि विमानतळासाठी देखील शेकडो एकर जी काही जमीन आहे त्या जमिनीची आवश्यकता असते. त्यानंतर त्या ठिकाणी जे काही लोहमार्गाचं तुम्हाला आता चित्रामध्ये त्या ठिकाणी दिसतंय बघा, रेल्वे स्टेशन पण दिसतंय. रेल्वे स्टेशन सहित त्या ठिकाणी लोहमार्ग आहेत बघा. लोहमार्गाचं जाळं कशा प्रकारे विकसित झालेलं आहे. तर या लोहमार्गासाठी देखील मोठ्या प्रमाणात जागेची जमिनीची आवश्यकता असते. ती देखील नागरी भूमीपैकी बरीचशी जमीन या कारणासाठी त्या ठिकाणी वापरली गेलेली असते. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या लोहमार्गानंतर रेल्वे स्थानकाचं एक दृश्य मी मुद्दामून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. तुम्हाला कदाचित ते ओळखता येणार नाही आणि त्याचं जे नाव आहे ते नाव आता माझ्या बॅक साईडला गेलेलं आहे. परंतु हे छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई म्हणजे CST असा ज्याचा उल्लेख केला जातो, तर ते हे रेल्वे स्टेशन आहे. तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी काही मंदिर आहे की काय आहे, तर तसं नाही. हे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे. यासाठी देखील त्या ठिकाणी बरीचशी काही जागा आहे, काही एकर जागा या छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी त्या ठिकाणी वापरली गेलेली आहे. तर अशा प्रकारे वाहतुकीमध्ये त्यानंतर त्या ठिकाणी जे काही जलवाहतुकीच्या संदर्भात जे काही नैसर्गिक बंदरं असतात, त्या नैसर्गिक समुद्र किनाऱ्यालगत जे काही बंदरं असतात त्या बंदरांसाठी देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे जहाजांना त्या ठिकाणी थांबण्यासाठी किंवा आल्यानंतर जो काही माल आहे तो माल त्या ठिकाणी उतरून घेण्यासाठी. तर इथं तुम्हाला मी हे जे काही गेटवे ऑफ इंडियाचं जे चित्र आहे त्या ठिकाणी असणारं जे हॉटेल आहे ताज हॉटेल, त्याचं दृश्य त्या ठिकाणी माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल. तर अशा प्रकारे या बंदरांसाठी देखील मोठ्या प्रमाणात जागा त्या ठिकाणी व्यापलेली असते.
त्यानंतर वाहतुकीच्या रस्त्यांच्या बाबतीत आपण पाहिलं तर शहरामध्ये बघा रस्त्यांना देखील त्या ठिकाणी मोठी जागा गुंतलेली असते. जे काही डेव्हलप सिटी आहे त्यामध्ये बघा रस्त्यांसाठी बरीच अशी जी काही जागा आहे ती जागा त्या ठिकाणी व्यापली जाते. तर अशा प्रकारे या ठिकाणी वाहतूक या कारणासाठी देखील नागरी भूमीपैकी बरीच अशी जी काही जागा आहे ती जागा व्यापलेली असते. त्यानंतर या नागरी भूमी उपयोजनाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड. आता हे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड म्हणजे काय, तर अशा प्रकारचं हे जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे काही मोकळ्या जागा पडलेल्या असतात शहरांच्या हद्दीमध्ये किंवा शहरांपासून जवळच शहरांना लागून, तर त्याचा समावेश यामध्ये होतो. आणि त्यावर आधारित त्याची व्याख्या केली गेलेली आहे की प्रामुख्याने नागरी क्षेत्रात जे मोकळे भूखंड असतात व ज्यांचा वापर इमारतींच्या बांधकामासाठी केला जातो त्यास रेखांकित किंवा सीमांकित भूखंड असे म्हणतात. तर यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजे नागरी क्षेत्राच्या सीमेवर हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र प्रामुख्याने आपल्याला आढळतं, पाहावयास मिळतं. याशिवाय या ठिकाणी या क्षेत्राचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की दिवसेंदिवस वाढणारी जी लोकसंख्या आहे या वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे कृषीखालील जमिनीवर या क्षेत्राचे अतिक्रमण आपल्याला झालेले दिसते. आता कशा प्रकारे अतिक्रमण होतं तर ते आपल्याला माहित आहे की शहरांच्या आजूबाजूला बघा पूर्वी त्या ठिकाणी शेती केली जायची आणि आता मात्र त्या ठिकाणी त्या शेतीचं बिगर शेती क्षेत्रामध्ये रूपांतर होत आहे. बिल्डर त्या जमिनी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात, नंतर त्याचं प्लॉटिंग केलं जातं, एनए केली जाते. एनए म्हणजे काय, नॉन ॲग्री. तर त्यामध्ये प्लॉटिंग करून बिल्डिंग्स वगैरे उभ्या केल्या जातात, इमारती उभ्या केल्या जातात आणि त्यातून काय होतं की जे काही जमिनी खालील क्षेत्र आहे ते कमी होतं. म्हणून या ठिकाणी हे जे काही वाढती लोकसंख्या आहे या वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे कृषीखालील जमिनीवर हे जे रेखांकित किंवा सीमांकित जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं अतिक्रमण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर असे जे मोकळे भूखंड आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघा बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये देखील असे जे काही मोकळे भूखंड आहे त्यावरती काही ठिकाणी इमारतींची जी काही कामं आहे ती कामं तुम्हाला चालू असलेली पाहायला त्या ठिकाणी मिळतील. तर असे हे क्षेत्र आहे. त्यानंतर या नागरी भूमी उपयोजनाचा पुढचा आणि शेवटचा 8वा जो काही भाग आहे तो म्हणजे संमिश्र भूमी उपयोजन. आता हे जे संमिश्र भूमी उपयोजन आहे या संमिश्र भूमी उपयोजनाचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं या ठिकाणी संमिश्र भूमी उपयोजन म्हणजे जे काही नागरी भूमी आहे या नागरी भूमीचा काही जे काही क्षेत्र आहे त्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणजे एकाच कारणासाठी नाही तर वेगवेगळ्या कारणासाठी त्याचा वापर केला जातो. त्यावर आधारित त्याची व्याख्या अशा प्रकारे केली जाते की एखाद्या नागरी क्षेत्रात घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, महाविद्यालय, दवाखाने असे विभिन्न प्रकारचे भूमी उपयोजन एकत्रित क्षेत्रात पाहावयास मिळते त्यास त्या ठिकाणी संमिश्र भूमी उपयोजन असे म्हणतात. मग आता हे जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रात निवासी त्याचबरोबर व्यावसायिक, औद्योगिक या प्रकारचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र किंवा ते जे काही भूमी उपयोजन आहे ते एकाच क्षेत्रात एकत्रितपणे आपल्याला आढळतं. आता कशा प्रकारे तर तुम्हाला या ठिकाणी बघा स्क्रीनवरती दर्शवलेलं आहे त्यामध्ये दिसत असेल की साधारणपणे या ठिकाणी उजव्या बाजूला बघा त्या ठिकाणी अपार्टमेंट दाखवलेलं आहे. अपार्टमेंटच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी चर्च आहे. त्यानंतर मध्यवर्ती भागात जिथं मुलं बसलेले दिसतात त्या ठिकाणी इमारत दिसते ती एक शाळेची इमारत आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी इकडं ज्या काही बॅक साईडला आहे माझ्या त्या ठिकाणी इतर जे काही हॉस्पिटल्स आहेत हॉस्पिटलची त्या ठिकाणी बिल्डिंग दाखवलेली आहे. तर माझ्या बॅक साईडला ते दृश्य तुम्हाला कदाचित दिसत नसेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काही नागरी भूमी उपयोजन आहे या नागरी भूमी उपयोजनाचे या ठिकाणी जे काही 8 भागामध्ये त्याची विभागणी झालेली आपल्याला पाहायला मिळतं. 8 कारणांसाठी हे नागरी भूमी उपयोजन प्रामुख्यानं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी नागरी भूमी उपयोजनाची माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रो, यामध्ये
ते सुरुवातीपासूनच आपण या ठिकाणी जे काही 8 कारणांसाठी नागरी भूमिपूजन केलं जातं त्यांची माहिती आपण या ठिकाणी घेतली. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे काही इतर मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. तर धन्यवाद.